लक्ष्मण येताळा वळगुंडे वय 45 राहणार औंढी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी विकास रेवप्पा गावडे वय 29, सौरभ नागनाथ गावडे वय 19 दोघेही राहणार वाघोली, छाया आबासाहेब वाघमडे वय 29 राहणार कुरुल तालुका मोहोळ यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। यात हकीकत अशी, यातील मैताचे आरोपी छाया हिच्याशी प्रेम संबंध होते। गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्यात वाद होत होते, त्यामुळे छाया हिने मैतासोबत असलेले प्रेम संबंध बंद केले। त्या दरम्यान तिचे आरोपी सौरभ गावडे याच्यासोबत प्रेम संबंध जुडले, परंतु मयत हा छाया हिचे ऐकत नव्हता आणि तिच्याकडे जात होता। 19 मार्च 2023च्या मध्यरात्री आरोपी छाया वाघमोडे, तिचा नवीन प्रियकर सौरभ गावडे, सौरभचा चुलत भाऊ विकास गावडे या तिघांनी मयत लक्ष्मण याचा खून करून त्याचे प्रेत रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेले। घटनेबाबतची फिर्याद मैताचा भाऊ हरी येताळा वळगुंडे यांनी कामठी पोलीस ठाणे येथे दिली। त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले। खटल्याच्या सुनावणीवेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपींनी गुन्हा केल्याबाबतचा कोणताही ठोस असा पुरावा सरकार पक्षाने साबित केला नसल्याने आरोपींनी गुन्हा केला असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।